नमस्कार दर्शको, उजनी धरणाची आजची सायंकाळी 9 वाजताची अपडेट आपण घेणार आहोत। उजनी धरणात सकाळी दौंडकडून येणारी आवक 1,76,173 क्युसेक्स होती। दुपारी 3 वाजता आवक कमी झाली, 1,64,491 झाली, तर सायंकाळी 6 वाजता 1,49,771 झाली। म्हणजे आवक ही कमी होत चाललेली आहे। विसर्ग भीमा नदीमध्ये जो सोडलेला होता तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला होता, तर वीरचा विसर्ग सकाळपासूनच कमी करायला सुरुवात केलेली होती। वीरचा विसर्ग हा सकाळी 7 वाजता 15,324 होता, तर उजनीतून सकाळी 1,30,000, पुन्हा मात्र 10 वाजता 1,40,000 केला। धरण चांगलंच भरू लागल्यामुळे म्हणजे 106% घरात गेल्यामुळे तो विसर्ग 5:30 वाजता 1,50,000 केला। त्यामध्ये वीज निर्मिती 1,600 क्युसेक्स करण्यात आली, तर वीरचा विसर्ग संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 15,324 क्युसेक्स होता। बातमीला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर रात्रीतून भीमा नदीत आवक विसर्ग वाढू शकत नाही असा एक अंदाज आपण बाळगूया। याचं कारण मुख्य म्हणजे येणारी आवकच ही 1,49,771 क्युसेक्स आहे, तर भीमा नदीमध्ये सध्या उजनीतून सोडलेले पाणी 1,50,000 क्युसेक्स अधिक 1,600 क्युसेक्सचा पॉवर निर्मितीचा प्रकल्पातून सोडलेले व अजून कुठं पाणी सोडलंय हे संध्याकाळी 7च्या अपडेटनुसार आपण पाहू। त्या अगोदर भीमा नदीमध्ये पंढरपूर येथील भीमा नदीमध्ये 443 मीटर इशारा पातळी आहे, तर 445 मीटर धोका पातळी आहे। नदीत पंढरपूर पाणी पातळी आता वॉटर लेवलनुसार पाहू। 4 वाजता 444.30 होती मीटर, तर आता 5 वाजता ती पुन्हा 444.38 मीटर झाली। 6 वाजता 444.46 मीटर झाली, तर रात्री आत्ता नुकतीच 9 वाजता 444.67 मीटर झाली। म्हणजे पंढरपुरात पोहोचलेलं पाणी 1,50,969 क्युसेक्स सध्याला आहे। तर 7च्या अपडेटनुसार सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 40 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, तर कॅनल सुरू करण्यात आलेला आहे तो 500 क्युसेक्सचा विसर्ग आहे। कॅनलमध्ये वाढ होऊ शकते हे मात्र निश्चित असून सायंकाळी 7च्या अपडेटनुसार धरणाची टक्केवारी 105.59% झालेली आहे, तर यातील एकूण पाणीसाठा हा 120.22 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा 56.57 TMC झालेला आहे। अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बातमी सर्वत्र शेअर करा व बातमी आवडत असतील तरच निश्चितपणे लाईक करायला अजिबात विसरू नका।